हे तर आता आज माझं नाईट रुटीन पाहूया. सर्वात आधी आपण केस बांधून घेऊया. केस नेहमी बांधलेले पाहिजेत फेस केअर करताना, त्याने तुम्हाला संपूर्ण फेस मिळतो केअर करण्यासाठी आणि पिंपल्स येण्याचे चान्सेस पण कमी होतात. ओके, हा आहे जॉयचा फेस वॉश. हा खरंच खूप युजफुल आहे. विटॅमिन ईचा फेस वॉश आहे. ह्याने तुमची स्किन लहान मुलांसारखी प्लम्पी आणि युथफुल वाटते. तर हा फेस वॉश नक्कीच ट्राय करा. खूप फ्रेश फील होतं. खूप छान फेस वॉश आहे हा. त्याच्यानंतर देन टॅप फेस क्लीन केल्यानंतर मी वापरते फेस सिरम. हा डॉट अँड कीचा फेस सिरम आहे. बेसिकली ज्यांच्या फेसवर मुरूम, डार्क स्पॉट, डलनेस आलेला आहे त्यांच्यासाठी हा खरंच युजफुल आहे. हा डे आणि नाईट दोन्ही टाईम मी यूज करते. खरंच खूप युजफुल आहे. देन डॉट अँड कीची नाईट क्रीम मी यूज करते. ही नाईट क्रीम 15 डेज जरी यूज केली तरी तुम्हाला रिझल्ट मिळतो. ज्यांची स्किन डल अँड ड्राय झालेली आहे, डार्क स्पॉट्स आलेले आहे त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे. व्हायटॅमिन ई अँड सी ह्या क्रीममध्ये आहे. त्याच्यानंतर डॉट अँड कीचा लिप बाम. हा तुम्ही डे नाईट दोन्ही टाईम यूज करू शकता. ज्यांचे लिप्स पिगमेंट झाले आहेत लिपस्टिकने त्यांच्यासाठी खरंच खूप युजफुल आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट पॉन्ड्स मॉइश्चरायझर. मी हा मॉइश्चरायझर डेली यूज करते. उन्हाने डल अँड ड्राय झालेल्या स्किनसाठी मॉइश्चरायझर हे एक वरदानच आहे. तुम्ही पण रोज तुमच्या रुटीनमध्ये मॉइश्चरायझर वापरा. आणि येस, टेक केअर. टाटा, बाय बाय. हॅव अ ग्रेट नाईट.